नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र शिवाजी शेंडगे पंढरपूरकर आणि पंढरपुरी महाराष्ट्रातल्या टॉपच्या आपल्या वादळवाट 55-77 या चॅनलवर दाखवत असताना आज अशा एका व्यक्तिमत्वाचं नाव संबंध महाराष्ट्राला त्या व्यक्तिमत्वानं सोलापूर जिल्ह्याचं नाव ऐकलं की अंगावर काटा उभारतं एवढं नाव म्हशी क्षेत्रात फेमस झालं. असं एक व्यक्तिमत्वाच्या घरी आलो. खरं तर पंढरपुरी म्हशी क्षेत्रात आपण प्रत्येक गोट्यावर गेल्यावर प्रत्येक म्हशीचं वेगळ्या पद्धतीचं वैशिष्ट्य असतं, पण अशा एका व्यक्तिमत्वाच्या घरी आलो की त्यांचं आडनाव ऐकलं की महाराष्ट्राला सगळ्या ज्यांचं आडनाव ऐकलं की दहीहंडी म्हणलं की म्हशीसाठी प्रसिद्ध असणारे सोलापूरमध्ये अखंड महाराष्ट्राला वेळ लावणारं म्हशी क्षेत्रात एक फार मोठं नाव. आणि आपण आज अशाच एका दहीहंडी यांच्या गोट्यावर आलेलो आहे. वाघ सांभाळल्या म्हशी सांभाळल्यात आणि आज खरंच मला अभिमान वाटायला की अशा म्हशी बघायला आपल्या या वादळवाट 55-77 या चॅनलवर बघायला मिळणार आहेत. आज त्यांच्या म्हशीचं एवढं मोठं नाव आहे की त्यांच्या बसल्या म्हशीची म्हैस आहे म्हणलं तरी 20-25 हजार रुपये एवढा रेट वाढतो म्हशीचा. म्हणजे नावाचा ब्रँड झालेला आहे. दहीहंडी हे फार मोठं नाव. अशाच दहीहंडी मालकांच्या आपण या गोट्यावर आलेलो आहे. फार मोठं म्हशी क्षेत्रातलं नाव आणि म्हशी काय आहेत मालकाकडून ऐकायला मिळतंय. नमस्कार मालक. नमस्कार. आपलं नाव सांगा एकदा. नमस्कार, तुमचं नाव सांगा एकदा. तुळशीराम रखमाजी दहीहंडे. दहीहंडी तुळशीराम मालक दहीहंडी आपल्या म्हशी सोलापुरात वेळ लावणाऱ्या म्हशी. आणि कशी म्हशीची सुरुवात झाली? दहीहंडी म्हणलं की म्हशी ओरडणं, बोंगाळणं, आवाज ऐकणं, बुजणं, बघणं हे महाराष्ट्राला तुमच्यामुळे फार मोठं वेळ लागलं. आज कुठेही गेलं तर कुठं भले काय का नसेल पण दहीहंडीचा विस्तार आहे म्हणतील. काय भानगड आहे, काय सांगचाल आम्हाला तुमच्या म्हशी? आमच्या वाडवडिलांना करत आलं, आम्ही बी करायला आलो. बर 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 बर. सुरुवात कशी, कुठल्या म्हशीपासून काय झाली, काय पहिले कशी झाली? पहिले बी अशाच होत्या. म्हणजे बरं, आज संबंध महाराष्ट्राला दहीहंडीचा विस्ताराचा वेळ आहे प्रत्येक माणसाला. म्हणजे प्रत्येक माणसाला वाटतं की माझ्या गोट्यावर निदान दहीहंडीचं वासरू तरी असावं, रेडकू तरी असावं. हाल्या सुद्धा पाळायला तुमचे धडपडत येते. म्हणजे एवढे मसराची काय पावर आणि कशी सुरुवात झाली? या आमच्या वाडवडिलांनी जे सांभाळलं ते आम्ही करत आलो. आम्ही काय असं जिद्दीनं ईर्षीनं काय त्यांना तयार करत नाही. बर बर बर. आमच्या राखण्यातच तयार होते ते. बर बर बर. सुरुवात किती म्हशीपासून तुमच्या वडिलांनी केली किंवा आता म्हशी कशा सुरुवात झाली? आमच्या आजोबाजवळ 50 म्हैस होती. बर. 25-30 गायरं होते. हा. मग त्याची वाटणी झाल्यानंतर जिकडं तिकडं पांगापांग झाली. हो, हो. मग आमच्या चुलत्यांना काय गेले, आम्हाला काय आले. मग दुष्काळात बी आमच्या वडिलांनी खास धारवाडला जाऊन सट्टा मोडला होता. त्याच्यानंतर पुन्हा आम्ही करत आलो एक 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 एक. बर बर. आता आपल्यापाशी जे तुमच्या आता कळत्या वयात आता तुमचं वय किती आहे साधारण? माझं वय असेल 65-70. 65-70 वर्षाच्या काळात एखादी म्हैस आपल्या गाजलेली काय म्हशीची नावं सांगू शकताल का आपल्या गोट्यावरच्या? हो सांगतो की. सांगा की काय. एक हुशार होती, एक शिंगमिठी. हा हा त्याच्यानंतर पुन्हा झाली ही मिरगा झाली. हा हा. त्याच्यानंतर झाली आता ही गलास. बर बर बर. म्हणजे काय पावर होती त्या म्हशीची, काय वैशिष्ट्य होतं त्या म्हशी? का त्यांचे त्यांनीच वासरं पाळून तयार झालेले, जसं वयाला आल्यानंतर त्यांचे त्यांनीच रंग करत राहतात. पण आम्ही असं काय लोकांनी शिकवत नाही, काय पाजत नाही, काय इंजेक्शन देत नाही. ऑटोमॅटिक ही चलतीवर त्यांच्या वयात आल्यानंतर ते आपल्या आपण रगात येते. मग आता सोलापूर असेल, धाराशिव असेल किंवा विजापूर असेल, पंढरपूर असेल, यात म्हशी पळवण्याचे क्रेज आहे आता सध्या. त्यावेळेस बी होत्या. त्यावेळेसची म्हशी पळवणी कशी होती? त्यावेळेची म्हशी पळवण्याची पद्धत वेगळी होती. बर. त्यावेळेस तुमची ही गाडी नव्हती. गाडी नव्हती. हा हा. बर. ती सायलेन्सर काढायचं नव्हतं, आवाज भानगड नव्हती. काय नाही काय नाही. सांगा बरं आम्हाला. त्यावेळेचे गवळी काय करत होते, पूर्वीचे गवळी घोंगड्यावर म्हशी पळवत होते. बर बर बर. आणि तवा जिद म्हणजे इरस फिरस काय नव्हती. ही अशी जी रेग जी पांढरी मारली आहे, हा. ह्याच्या पुढं इथं जर मालक उभारला तर म्हैस इथं नाही गेली पाहिजे. एवढं म्हैस ओळख नव्हतं. हा, एवढी हुशार. तेवढे कंट्रोल होते तवाचे म्हैस राखे. बर 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 बर. म्हणजे एवढं हुशार म्हैस होती. हा, आमचं शानपण म्हशीवाला देत होते तवाची गवळी. बर बर. आता ही तुमची गाडी ही मारणं ही जी निघालंय ती शिकवून आहे. हा हा हा. म्हणजे
पहिलं ते पळणं खरं होतं, गाडी मागं पळवणं चुकीचं आहे. हा पहिले जे गवळी गाडी बघितली की त्यांना राग यायचा गाडीवर म्हशी पळवल्यावर. हा जनावरांची आपदा होतीये. हा बरोबर बरोबर. म्हणजे हे ते आता ही गाडी जी तुम्ही काढली पळवाची, आताची पिढी काय करते, ते गाडीच्या नादानं म्हैस गाभणी आहे का पळाची आहे का रिकामी आहे का पिळाची आहे ह्याचा विचार करत नाही. त्यांचा विचार फक्त त्या गाडीवर राहतं. ते पळवायची गाडी ही होत आहे. गाडी किती पळती म्हैस किती पळती ह्यांनी ती विचार करतात. हा हा हा. म्हैस गाभण आहे का पिळाची आहे ह्याचा विचार करत नाहीत. बर बर मग त्यांनी ती तेवढी गाभण म्हैस तेवढ्या स्पीडमध्ये जर पळवली बरोबर. तर 4-2 दिवसात ती म्हैस कच्च टाकती हम्म, हम्म, हम्म. का काय करते ही त्यांच्या लक्षात येत नाही. बरोबर आहे. गाभण म्हशीला लई रेस नसावा पळाला, हा हा हा. बरोबर. हात लिकरू राहते. हो हो. ही काळजी घेतली पाहिजे. बर. आता आपल्या त्यावेळेस तुम्ही पळवायला सगरला सोलापुरात कुठं त्यावेळेच्या म्हणजे आतापर्यंत कुठं कुठं म्हशी पळवायला आम्ही पळवल्या शिवीलला, सिव्हिल हॉस्पिटल. हा बर. परत आपल्या बाळेवेसला. बर. मग त्यावेळेस तुमची पुढल्याकडे जी म्हैस कुठली असायची? ही का ती मिठी पहिली एकदम मिठी होती, एकशिंग मिठी हुशार म्हणायची. हुशार म्हणायची. बर. काय होतं पळणं तिचं बघणं? हिचं पळणं माणसं धरून, हा 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 हा. हिचं बी पळणं माणसं धरून. बर. ह्या म्हशीला त्या म्हशीला कधी असं निघून गेल्यावर जाऊन आणायची गोठ लबाड. हा हा हा. लय झालं ते इथनं चौकावडं गेलं की मालक हाक मारल्यावर तिनं म्हशी घेऊन माघारी आली पाहिजे. बर. एवढी हुशार. हा बर बर. पहिल्याचे गवळे मीच नाही, हा. पहिल्याच्या गवळ्याची पद्धत जी होती. हीच होती. बर बर. आता आणि त्यांनी ही बरमोडा ही बोडक हम्म. असे कधी म्हशी राखले नाहीत, कधी पळवले नाहीत. हम्म. धोतर किंवा रुमाल नाही तर टोपी, टोपी 12 महिने गवळ्याच्या डोक्षीला असली पाहिजे. बर बर. ही वैशिष्ट्य होतं म्हशीचं. बर बर बर. आता त्याच्यानंतर मला दुसरा महत्वाचा प्रश्न तुम्हाला काय विचारायचा आहे की आज एवढ्या सिटीत राहताय तुम्ही, आज इथं मुरा म्हशीचा काय विषय आहे का? तुम्ही मोरा म्हशी आमच्या इकडे टिकतच नाहीत. बर. हीच म्हशीचा नाद. हा बर. आता दुसरी गोष्ट काय विचारायची की आपल्या गोट्यावरनं आतापर्यंत हायेस्ट काय विकल्या घेतल्या काय असं काय? आम्ही घेतल्या नाहीत, इकल्यात. बर. किती आमच्या वाढ वडिलापासून आम्ही कधी बाहेरल्या घेतल्याच नाही. घेतच नाही. बर. विकल्या आतापर्यंत हायेस्ट किती किमतीने विकली म्हैस? एक म्हैस तेवढी इकली बघा, मला जसं कळतं तसं एवढी म्हैस महागात इकली 1,61,000 कुठल्या साली विकली? ती का आपल्याला माहित नाही. 2012 विकली. एवढी किंमत. त्या म्हशीचं काय वैशिष्ट्य एवढ्या किमतीनं जाण्यामागं? तिचं फक्त माणूस किले होती त्या म्हशीला. बर 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 बर. मग एकदा पहिले इकली महाग 15 गुरं 52,500 रुपयाला इकली होते. 15 गुरं आता 15 गुरं. हा त्यातली एक बी 4 आणि नाही या वाड्यात दाखवाला. बर बर बर. एवढ्या दांडग्याने एवढ्या शिंगाळू म्हशी होत्या. एवढ्या पॉवरफुल म्हशी. हा बर. आता परत दुधाचं ह्याचं वैशिष्ट्य काय सांगचाल? आतापर्यंत आपल्या म्हशी गोट्यावर हायेस्ट दूध किती दिलंय? 5 लिटर 6 लिटर. 6 लिटर पर एका टायमाला. खाजगी जर चांगली राहिली व्यवस्थित, हा. त्याला बाबा टायमाच्या टायमाला सोडबान पाणी जर पाजलं तर तिनं 6-7 लिटर दूध देते. 7 मग लिटर. तुम्ही बांधून निघून जाणार, असं उभ्यानं वैरण टाकणार, तुम्हाला ध्यान होईल तेव्हा तिला पाणी पाजणार, मग तिनं तुमच्या शरीरात दूध किती द्यावं? हा हा हा. बरोबर आहे. तुम्ही जर वाड्यात जनावर बांधले तर त्याची काळजी घ्यायला तुमचं काम आहे. बरोबर आहे. आता आता महत्वाचा म्हणजे महाराष्ट्रात तुमचं दहीहंडी नाव लय मोठं झालं. म्हणजे काय प्रत्येक दहीहंडी माणसाच्या म्हशी त्यावेळेस काय होत्या सोलापुरात? तिकडं दहीहंडी आहेत, तुम्ही इकडं दहीहंडी आहेत. आज तिकडं नागाभाऊ दहीहंडी असेल, तुम्ही तुळशीराम दहीहंडी. हे दहीहंड्याचं काय एवढ्या म्हशी त्यांच्या बी तशाच तुमच्या बी तशाच संबंध? महाराष्ट्रात तुमचं येड लागले दहीहंडी नावाचं. होय हो, मग आमची म्हशीवाची पावरच तशी आहे. बर 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 बर. आमच्या म्हशीवाला अंगचं शानपर भरपूर आहे. आमचं शांपर. हा 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 हा. आता एकच म्हैस राखतो बर. म्हशी, हा हा हा. दुसऱ्या कोणाचा हात नाही येत. घास नाही दुसऱ्या राखायचा. एकच मालक म्हशी राख, दुसऱ्या ये सुद्धा जवळ काम खोट आहे. बर बर बर. मग आता जसं तुम्ही सांगितलं की 7 लिटर पर्यंत दूध देते. मग आता जर तुमचं पारखणं जे म्हशी पारखणं खूप महत्वाचं वैशिष्ट्य असतं. एखाद्या नवीन म्हैस घेत असताना किंवा म्हशी ओळखणं, पंढरपुरी म्हशी ओळखणं, काय तिचं रूप असतं एकंदरीत?
म्हशीचं छिलिंदर सांगतेच म्हैस मालकाला ओळखती का दुसऱ्याला ओळखती. हा बर बर बर. म्हैस घेत असताना काय गोष्टी बघितल्या पाहिजे, म्हशीच्या रूपातल्या काय गोष्टी बघितल्या पाहिजे? म्हशीचं छिलिंदर बघायचं, बट्टा कुठला आहे का बघायचं. हा 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 बर. जे म्हैस घ्यायला जातो आपण की बाबा आता हळदाची आहे किंवा पिळाची आहे, त्या म्हशीनं जर आपण पहिल्या मालकाजवळ असताना आपण जर घ्यायला गेलं, हा तिनं जर अशी बघत असेल किंवा डोळे लाल करत असेल तर ओळखायचं की बाबा ही म्हैस चाबरी आहे. बर 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 जर तिनं आपल्या आपल्या पोटाच्या मागा लागली, तुम्ही तिला शेपूट दर सोडून बघ जर केलो, तिनं जर का आणाल ती खात असली, तुला काय बघायचं बघ म्हणलं तर मग तिनं काय म्हणती, हा. तुला काय करायचं कर, मी माझं भरला बोलायला लागले. मग आता ती म्हैस चाबरी निघते ही तुम्हाला कशावर न माहित. हा 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 हे पारखणं महत्वाचं आहे, पारखी महत्वाचं आहे. आज तुम्ही आज या म्हशी क्षेत्रात जवळजवळ 60-65 वर्ष तुमचं वय आहे, आज एवढे दिवस काम करताय, पण आता जे कोडं पडलंय महाराष्ट्राला सगळ्यात महत्वाचं आहे की लोक म्हणते ते 4 लाख 5 लाखाची म्हैस आहे, वासरं जी गेलेली लाखापर्यंत 2-3 महिन्याची वासरू लाखापर्यंत जाते. याच्या एवढ्या किमती असते मागे काय कारण आहे? तो तुमचा ही अनुभव तुम्ही असते किमती त्या? वाढवलेत. बर, मग किमती एवढ्या नसते त्या का असते त्या? नसतेत, पहिले नव्हत्याच, बर बर. आता किमती वाढल्या त्या? तुम्ही वाढवलेत. बर बर. कशामुळे हे असते त्या? तुम्हाला जागे गेलेले जागेचे पैसे भरपूर आलेले, हा, हा, मग हा. तुम्हाला ते पैसे चिरवायचे कसे? बरं, बरं. तुम्ही पैसे घरात ठेवल्यानंतर तुम्हाला याज लागू होतंय किंवा ती काय म्हणते इन्कम Tax, टॅक्स हा, हा, हा. ते बसतंय. मग तुम्ही काय करता, आपले जो पैसा भरपूर आलेला आहे फुकटचा, हा, हा. चला त्याची म्हैस लय चांगली आहे, त्यानं केवढ्याला मागितला, 2 ला मागितले, का म्हणतं विचार मी 4 देतो 3 देतो. हा, हा. मग ह्याचं ऐकलं तुम्ही काय म्हणतो, हे त्यानं निघून गेलं, चल मी 5 देतो. पाच देतो. तुम्हाला पैसा जिरवायचा आहे, तुमचं इन्कम टॅक्स वाचवायचं. हा, हा, हा. म्हणजे अशामुळं हे अशा लोकांमुळं किमती वाढायला लागल्या की व्हायला लागल्या. आज खरं तर आपण बरीपैकी माहिती तुमच्याकडून म्हशी क्षेत्रातली कळालेली, आणि खरं तर भाग्य आमचं की आमच्या वादळवाट 55-77 वर तुम्ही आज मुलाखत दिली. आणि दहीहंडी खरं तर फार मोठं नाव आहे तुमचं. तुमच्यातलं बारकरी हुडकू झालं तरी लोक सांभाळायला आबदतील, आणि एखाद्याच्या म्हणजे दहीहंड्याचं वासरू खंडात आहे म्हणणं सुद्धा भाग्याची गोष्ट आहे. एवढं मोठं तुमचं नाव झालं महाराष्ट्रात. आज तुमची खरं तर ओळख म्हशीमुळंच झाली. म्हैस नसती तर तुमची ओळख झाली नसती. आम्हाला कोण विचारतं हे दरवाज्यात नसल्यावर, हा, हा. का बसला म्हणून कोण बी जात जात बी विचारत नाही. गवळी तरी राहत ही गवळ्या का कोण आहे म्हणते. बर बर. आम्हाला मार्केट आहे यांच्यामुळं, म्हशीमुळं म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही याच्यामुळं चर्चेत राहिला. आम्हालाच नाही, हा गवळ्या लोकाला म्हशी असल्यामुळेच मार्केट आहे. आणि आता ही तुमचं शिक्षण आणि मोबाईल जे निघालंय, हा. ती पुरीवाचं पोरावाचं वाटोळ करायला लागले. बर 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 बर. आता कसलं बी पोरग राहू द्या, हा. शिकल्यालं बिन शिकल्यालं देखणं काळ, हा तुम्ही एखाद्याच्या घरी जावा की पोरगी आम्हाला विचारला तुझ्या घरी म्हशी आहे ती, हा. आई नाही बाई म्हशी आहेत मी म्हशीवाल्याला देत. ती नाही ती काय? हा, बर बर बर. मग त्याच्या पुढं गेल्यानंतर एक 4-6 महिने, महिना 15 दिवस गेल्यानंतर हम्म. तुमची मुलगी तू बाबा गरीबाच्या घरी का जाईना, पण त्याच्या घरी म्हशी नाहीत. म्हणजे म्हशीवाल्याला ती नाही ती काय? हा, तुमचं म्हणणं आहे काय? बर बर. म्हणजे असं ट्रेंड चालू आहे सध्या. पण म्हशी सांभाळायला काय आपला- साध्या लोकांचं काम आहे? वाघाचं काळीच लागतंय अहो वाघिणी ही सांभाळायला. आमच्या वाडवडिलाचा धंदा आहे, लक्ष्मी आहे ही ही खरी आपली. लक्ष्मी आहे. ती काय करता लोक आहेत कामाला जाऊन बँकेत, ही स्वतःचा मालक तुम्हाला आहे. बँक दिसती, हम्म. पण मुलगा एमटी आहे का मुलगीला सुख आहे का नाही ही दिसत नाही. हा, हो हो खरंय खरंय. ह्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत. बरोबर आहे. रागा लिहू नका मी आता नाही, असं नाही, म्हणल्यामुळं की नाही, बाबा नाही. ह्याला काय विचारलं ह्याने काय सांगायला आम्हाला. बघा, म्हशी क्षेत्रात तुमचं फार मोठं योगदान आहे. पंढरपुरी म्हैस ही तुमच्यासारख्या लोकांनी सांभाळल्या. तुमच्यासारखी लोक, हौशी लोक यात सांभाळायला होती म्हणून आज म्हशीची एवढी उंची वाढली. आणि नाहीतर म्हैस संपली असती. आणि एकीकडे कोल्हा हुशार आहे, कुत्र हुशार आहे, सगळी सांगते ती. पण आज सगळ्या महाराष्ट्राला कळलं की पंढरपुरी म्हैस हुशार आहे आपली. आणि ही देशी गावरान म्हैस अखंड महाराष्ट्राला पंढरपूर म्हशीचं वेड लागले. पण त्याचं मूळ कारण आहे तुम्ही, की दहीहंडे परिवार आहे सगळ्यात महत्वाचा. ज्या वेळेस पंढरपुरी म्हशीचा इतिहास लिहिला जातो त्या इतिहासावरचं पहिलं पाय दहीहंडे परिवार आहे. म्हणजे नागाभाऊ असतील, आज तुळशीराम दहीहंडे असतील, नागा बी आमचं चुलताच आहे. चुलता तुम्ही एकत्रच परिवार. बरं, त्यांचं बी लय मोठं नाव. त्यांच्या कशा म्हशी होत? त्यांनी पहिलेच गाजवलेत. बर. हा ए काका,
ती म्हैस सारखी वागवणी अंगावर येते, माणसाला काय काम नाही ते यायचं गोट्यात काय काम म्हणजे वाघ सोडल्यावरच काम आहे तिथं. अहो चोर दिखून येऊ शकत नाही. म्हणजे एवढं तुमचं ते हे आहे. हा, मग आम्ही दरवाजा हा आम्ही दार असं उघडच ठेवत होतो दार उघडत होत होता. त्या म्हशीला. बर 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 बर. ती अंगावर येत नव्हती. हा नुसतं डोळे फिरून शिंग वाकडा केलं हा की माणूस जाग्यावरच थंड. बर. म्हणजे एवढी पावर मशीन होती. त्या म्हशीची पाव. बर. मग तिला एकदा बाजारात घेऊन गेलो. हा मग गिरायक या लागले. हा ती नुसतं असं शिंग वाकडा करून डाव्या डोळ्याने बघितली. हा सगळेजण जिकडं तिकडं लंपास. हा. आता त्यावेळेस तुम्ही खर तर आज इथं आज एवढे दिवस झाले म्हशी सांभाळताना तुम्हाला काय वाटतं एक अनुभव तुमचा? आमचं म्हशी आम्हाला आनंदच वाटणार ना नाव घ्यायला लागले. आज तुम्ही मगापासून आमनट होताय सगळ्या गोष्टी, म्हणजे प्रत्येक गोष्टीनं बारकाईनं काळजी घेऊन सगळं बघताय. मग त्याच्याशिवाय ही दिसत नाही. ही दिसत नाही, बघायला मिळालं नसतं. जसं आई लेकराला सांभाळते तसं यांना सांभाळावं लागतं. तेव्हाच लेकरू मांडीवर खेळतंय तेव्हा ही मागं येते. मागे येते ती, बरोबर आहे. एखादी आई लेकराला टाकून दिलं लेकरू आईला थोर झाल्यावर ओळखत नाही. ओळखत नाही, ही बी खरी गोष्ट आहे. हा, हा, हा. मग हे आपल्याला कशाला ओळखायचं आपण तिथं बांधून निघून गेल्यावर का होईल असं ओळखल का? नाही 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 होय. हा मग बरोबर आहे, बरोबर. आई लेकराचा इशे काढला तर ना बाहेर जाऊन आला बघा. मग आज तुम्ही एवढे दिवस या म्हशी क्षेत्रात काम करताय, तुम्ही 65 वर्ष झालं म्हशी सांभाळताय. आज आपल्यापाशी हाली झालेलं रेड्या झालेल्या बाहेर कुठं कुठं दिल्या, काय कोण नेल्या, हौशी लोक येऊन नेतात. हा बर. हाली ही काय केलं, हिचा विस्तार काय, तुम्ही तुमच्यापाशी आता हाल्या आहे का? पहिला हाल्या कुठल्या एखादा गाजल्याला पहिला हलगट होतं की यांनी बघितलं की काय नाव होतं त्याचं? गिरजा होता. गिरजा होता. बर बर. म्हणजे कुठल्या म्हशीचा पैदास होती? काय त्याची आई ऐकली. आई केली का? हा बर. काय नाव होतं त्या आईचं? पाडस होता. बर. ते हाल्या निवडताना काय गोष्टी बघून? का नाही आपण वासरू पाळायचं म्हणून कुठलं हलगट चांगलं लावत नाही हा की बाबा आता ही चांगलं झालंय ही चांगलं व्हावं म्हणून असं का आपलं इथून नसतंय. हा आपल्या वाड्यात दूध राहिलं एखादं झालं तर राहू दे, हे मेलं मरू दे, जगलं जगू दे. बर बर बर. लोक हौसानं लांब लांब नेऊन हाल्या लावून आणून वासरं हाले पाळतात. हा आपलं तत्व तसं नाही, समोर हाजीर ते हुजीर. बर. ते आपल्या नशिबानं कसलं का निघाना. मग हा 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 हा. मग तुम्ही आता ही म्हशी लावायला कुठं जाताय, काय हाली? कुठं वाड्यावर येतात आले. बर. तुमच्या माहितीनं असं पारखून हाल्या लावताय का कसं? मी तुम्हाला एकदा सांगितलं ना, हाजीर ते हुजीर. हा हा. जे आजार आले तिथं लावून टाका. हा म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही ही करताय. पण तुमच्या म्हशीतच तेवढी पावर, आता काय करायचं? मग ना एवढ्या रूपवान गुणवान पंढरपूर म्हशीचं तुम्ही काय वैशिष्ट्य आणि काय सांगचाल? म्हैस कशी असते का, तिचं वर्णन करायचं तर काय सांगचाल आम्हाला? का नाही, तुम्हाला मग एका भाषेत सांगितलंय की हा. आपण गेल्यानंतर म्हशीचं सिलेंडर काय हे बघितल्यावरच ओळखायचं की बाबा हिनं बिरकी आहे का गरीब आहे. हा 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 हा. म्हणजे त्याच्यावर म्हैस ठरते काय करायचं. बर बर बर. आज खरं तर आज तुमच्या सारख्या व्यक्तिमत्वामुळे निश्चित पंढरपूर म्हशीचं आज फार मोठं भरारे आज फिरून पंढरपूर म्हशीचं वेळ संबंध महाराष्ट्राला लागायला लागलेला आहे. आज तुम्ही आज खरं तर आम्ही तुमच्या अचानक वाट्यावर आलो, पण दही अंडे मालकाचे आम्हाला वाटत नव्हतं मुलाखत मिळेल, पण आमचे मित्र राजेभाऊ बिराजदार होते, तुमचं त्यांचं पहिलं संबंध असल्यामुळे तरी पण तुम्ही तुमच्यात मला एक बघायला मिळालं, तुमची म्हैस कधी बांधत नाही तुम्ही सगळ्यात. आज तुम्ही म्हैस एक बी बांधत नाही, गोट्यात मोकळ्याच म्हशी असतील. मी एकटाच करणार आहे, कोणाला सांगायचं नाही. सोड पाणी पिली का पाजला हा का, हा हा हा. मला दिसतं वाड्यात तिनं काय करायला, खाल्ली का पाणी पिली का नाही पिली. हा, हा. ती बांधून राहिलं, दुसऱ्याला सांगायचं राहिल्यावरचा इशे झाला की बाबा हिला बांधली होती, पाणी पिली का नाही, सोडला होता का नाही. हा, 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 हा. बर बर बर. आता पुढील पिढीला काय सांगचाल संदेश? म्हशी सांभाळायचं झाल्या तर काय सांगचाल पुढलं? आपलं बघून पोरं करतातच की. बर बर. नाही, पण काय सांगायचं काय सांगायचं कशाला, पाहिजे? आम्हाला शिकवलं का आमच्या आई वडिलांनी. हा, नाही नाही बरोबर. त्या गोष्टीची काळजी घ्यावी, कशी सांभाळावे, गुरं कशी सांभाळावी ही म्हणजे मग मी तुम्हाला सांगितलं ना, वासरू पाळल्यानंतर वासरू जसं जसं मोठं होईल तसं तसं त्याची काळजी घ्यावं आपण. हा, 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 हा. बरोबर आहे. लेकरासारखी. लेकरासारखी. मग ते मोठं होईल तसं त्याची भूक वाढत राहते. उन्हाळ्यात पाणी भरपूर पितात, ह्या दिवसात पाणी कमी पितात. मग उन्हाळ्यात आपण एकदा सोडून 3दा पाणी राखीवलं पाहिजे त्यांना. ह्या काळजी घेतल्या पाहिजे. बरं आता ह्यांचं
तुमच्या गोट्यावर सकाळपासून म्हशीचं कसं कसं नियोजन असतंय? सकाळी उठल्यापासून तिला आमून ही काय असते खायला? आमोन ही रोजच आपलं. बरं, ही आमून ही हाईस्ट होय. सकाळी आमोन दुपार सगळं काम झालं की बाबा मोकळ्या राहतात, पाणी पितात, हा, पुन्हा वैरण टाकायची. बर. ही हिंडायला सोडताय का? सोडतो की दररोज जातात आमच्या म्हशी बाहेर. रोज बाहेर हा, नेताय? दररोज बाहेर जाते. एवढ्या इथं बाळवेसला एवढी शिट्टी गर्दी असून कसं नेत आहे? पहिलेपासून सवय पडली आम्हाला, शिव्या खायची, म्हशी न्यायची, आणायची. ही वाघासारख्या म्हशी द्या म्हणून म्हणलं लोकांना, म्हणजे आम्हाला तर आल्यापासून भ्या वाटते. आता ज्याच्या घरात एखाद्या मुलाला एवढं खायला मिळत नसले, या ऐकायला लांबून हानकी म्हणतात. असे होय. मग ते का आमचे काना बहिरे झाले शिव्या खाऊन खाऊन. पण आता आम्हाला थोडं काय करा, इथंच उभं राहून आम्ही तुम्हाला विचारतो, प्रत्येक म्हशीचं नाव सांगा, तिचं जरा वैशिष्ट्य सांगा. आता समोर येते ती मगापासून वाघासारखी बघते, अंगावर माणूस आला पळत सुटती म्हैस. त्या म्हशीचं नाव काय सांगाय समोरची? आता हिचं गलास आहे. ती म्हैस मगा आल्यापासून सारखी पळतच येते, का बरं धावते तेवढी पावर? तिला नवीन मनुष्य खपत नाही वाड्यात, असले कपडे घातलेले चालत नाही, चालत गबाळा पाहिजे, उघडा पाहिजे. खास करून मोबाईल चालत नाही. मोबाईल बी चालत नाही. चालत नाही. बर, तेव्हा आलीच बघा. म्हणजे तिचं नाव काय आहे? गलास आहे. बर, गलास तर पहिले त्याला आता काय करू नाही ती? आता परवा हळदली आहे. परवा हळदली. बर दिवाळी झाल्यानंतर हळदली आहे. बर बर बर. आता ही टिक्की रेडी काय करू नये? ही गाभण आहे. तिच्या आईचं नाव काय? पाडस. पाडस. पाडस इथं आहे का आपल्या? नाही. बर बर. परवा ऐकली. काय किमतीने केली? वरीच झाला बराबर तिला ऐकून. दोन्ही जुळे. बर बर असू द्या. दोन्ही अजून एक आहे घ्या. हो हो. जुळे आहेत ते दोन. जुळे. ती पाडसची ती दुसरी कुठली आहे? दोन्ही जुळे. एका दोन झाले. जुळे झाले का? हा. बरे. बर 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 बर. अरे वा, बघायला मिळालं आम्हाला, कधी बघायला मिळालं इथं नव्हतं. बसली आहे बघा. इथं बसली. ती पण चांगलीच आहे. सेम बहिणी बहिणी काय फरक नाही, एक सारखे. जुळ्या म्हशीत पहिल्यांदाच बघायला मिळालंय आम्हाला, नाहीतर शक्यतो करून जुळ्या होत नाही. हिचं नाव काय आहे? हिचं नाव ठोयाचं आहे अजून. हे बारक्यांची नाव काय ठोल नाहीत अजून. सक्रातीला ठोयाचं आता. बर. ही मोठी म्हैस तिचं नाव हुशार आहे. हुशार आहे. ही कुठं का म्हणजे हिची आईचं काय आपल्या बसती सगळी? हा, नाही आम्ही बाहेरले कुठले घेत नाही म्हणलं नाही. बर बर बर. ही इरिडिझम नाव ठेवलं नाही. हा. बर बर. ही बाकीच्या म्हशी सगळ्या बसलेल्या आहेत. ती जर म्हशी नाही, ती जुळीमधली आहे बसलेली. गलास. ती जुळीमध्ये बसलेली आहे. हा. एकाच म्हशीला 2 रेड्या झाल्या. एका वेळेत एका म्हशीला हा, 2 रेड्या झाल्या. हा बर बर. जगले, मेले नाही, जगले. जगल्या म्हणजे कसल्या हत्तीवणी झाल्या त्या रेड्या राहून. हा, सांभाळले तेवढ्याच पद्धतीने तुम्ही. दोघी बहिणी बहिणी एकदम जोरदार झाले. आता गाभा नाहीत. बर बर बर. आता ती मोठी म्हैस पलीकडली शिंगाची लांबची, तिचं नाव काय आहे? मिरगा. मिरगा. ते मिरगा चिटकून आहे ती लिशान. निशान. त्याला चिटकून आहे ती इकडली ती मोठीच. नाही, असं आहे काय? बर बर. ते आमचा नातूट होते, त्यांचे अनवत गुणवत ऐनत सैनत. हिचं नाव काय आहे? टिक्का आहे. टिक्का. साधारण आता आपल्या म्हशी किती झाल्या गोट्यावरती? 10-12 म्हशी त्या. बर बर. आज तुम्ही दहीहंडी परिवाराचं पुढलं वारसदार तुम्ही, काय वाटतंय समाधान? सुशिक्षित पिढी म्हशी क्षेत्रात व्यवसाय बघताय तुम्ही. तुमचं दुसऱ्या व्यवसायात कोटी रुपये असतील, आम्ही तुमच्या घरी आलो नसतो, म्हशीमुळे तुमच्या घरी आलो. आज तुम्हाला काय वाटतंय समाधान? हाय आता वाढ वडिलांनी केलेलं आहे, त्यांच्या मागच करायला आपण पण थोडंफार. बर बर बर. त्यांनी जसे केले तसं आपल्याला होत नाही. तशा म्हशी होणार नाही. होत नाही. बर बर बर. त्यांच्या सोबत आहेत, थोडंफार करू लागायला. मदत करू लागायची. हा. बर बर बर. आज खरं तर तुम्ही आज तरुण आज मोबाईल वापरताय. आज तुमच्याकडे सुशिक्षित पिढी, सोशल मीडिया आहे. आज सोशल मीडियाचं जग आहे. इंस्टा असू द्या, फेसबुक असू द्या आणि युट्यूब असू द्या. आज फार मोठं सोशल मीडियामुळे, पहिले सोशल मीडिया नव्हत्या, नाहीतर दहीहंडीच्या म्हशीला तिकीट लागलं असतं बसायला. एवढ्या म्हशी पॉवरफुल होत्या. आज तुम्ही नशिबाने या घरात जन्माला आला. तुमची काय तर पूर्व पुण्य असेल म्हणून असे दहीहंडीच्या परिवाराच्या घरात जन्माला येणं ही काय साधी गोष्ट नाहीये. कारण महाराष्ट्रात दहीहंडी म्हणलं की म्हशी आठवते, त्या म्हशी म्हणलं की दहीहंडी आठवते. ते आज तुम्ही खरं तर आज नवीन तंत्रज्ञान गोष्टी वापर करून म्हशी क्षेत्रात वाढवावं हीच आमची तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आज आमचा वादळवाट 5577 हा चॅनल फक्त पंढरपूर म्हशीवरच काम करतोय आणि महाराष्ट्रात पंढरपुरी म्हैस वाढवावी, वाचवावी आणि पंढरपूर म्हशीची
उंची खूप मोठी व्हावी आणि संबंध भारताला पंढरपूर म्हशीचं वेळ लागावं, ही म्हैस फक्त वाचावी वाढावी एवढंच आमचं वैशिष्ट्य आहे. आणि जी आमची प्रमुख मागणी आहे ती 100 रुपये लिटरनं दूध व्हावं आणि पंढरपूर म्हशीच्या ज्या गोट्याला अनुदान आहे ते महाराष्ट्र शासनानं देशी गाईला जसं अनुदान 100 रुपये गाईला प्रत्येकी चालू केलंय ते अनुदान सुद्धा म्हशीला चालू करावं. कारण हे देशी आहे आणि जोपासणारी लोक, कारण खर्च करणं गोट्याचा असेल अनुदान मिळणाऱ्या गोष्टी यासाठी वारंवार आम्ही प्रयत्न करत राहू. तुमच्या सोबत आहे आणि ही देशी ब्रीड जे तुम्ही सांभाळलं हे फार मोठं काम करताय आणि तुमच्यासारख्या लोकांमुळंच पंढरपुरी म्हैस आज संबंध महाराष्ट्राला दे. आज बरेच जण म्हैस सांभाळतात पण दहीहंडी म्हणलं की बरं वाटलं. आज तुमच्यासारख्याच्या गोट्यावर आला, तुम्ही वेळ दिला आमच्या चॅनलला, म्हणून खरंच राजाभाऊ बिराजदार तुम्ही खरंच कौतुक आहे. अशा हौशी लोकांच्या गोट्यावर नेताय, हौशी माणसं म्हशी दाखवताय. आज या ठिकाणी आमचे उच्च मालक आहेत, बांगडी प्रेमी म्हशीचे मालक आहेत. खरं तर त्यांच्याकडे बी जायचं आहे आपल्याला. सागर मालक आज तुम्ही सागर प्रभाकर उच्चे, खरं तर तुमची बांगडी म्हैस सोलापूर महाराष्ट्राला बांगडी म्हणलं का आठवतंय तुम्हाला. बांगडी म्हशीचे मालक पण खूप चर्चा. काय वाटतंय तुम्ही आज दहीहंडी मालक ही सगळी म्हशीवाली एकत्र फिरताय, एक समाधान. आता पंढरपूर म्हशीचं फिरून यायला लागलंय भयान, प्रत्येकाही क्रेज. तुमचं काय मत आहे वैशी? आमचं मत काय नाही, जसं आमचे वडील आणि हा. आम्ही दोस्त, हा. हंचा मुलगा आणि मी, हा. आता आम्ही दोघं दोस्त, दोस्त, बरोबर. असं वैशिष्ट्य आमचं. हा 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 पहिला त्यांनी दोघं दोस्त राज केले, आता आम्ही दोघं त्यांच्याच जीवावर राज करतो. आमचा हेतू काय नाही, त्यांच्या जीवावर आम्ही राज करतो. बरोबर. पण काय मला असेल ते सगळं त्यांचंच आहे त्यात. मला समाधान काय वाटतंय की यंग पिढी ह्यात उतरा लागली. तुमच्यासारखी तरुण पोरं म्हशीचा नाद धरायला लागली. त्यामुळं म्हशी आणि तुम्ही खरं तर आज शिटीत आहे. कोण म्हणलं असतं नको वडिलांना केलंय करू द्या, आता इथं काय आहे? तर तुम्ही सगळी स्वतः काम करताय. लहानापासून सगळं बघत आल्यामुळे तो भेट द्यायचा काय प्रश्न चालू नाही आमचा. त्यामुळे आम्हाला पण फार नाद लागलाय, नाद लागलाय. नादच लागलाय. बर बर बर. निश्चित तुम्ही असंच काम करत राहावा. पंढरपुरी म्हशी तुम्ही आज तुमचं ऑलरेडी नाव लय मोठं झालेलं आहे. अजून महाराष्ट्रात नाव मोठं व्हावं हीच आमची खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आज दहीहंडी मालकांच्या गोट्यावर आलो, सुंदर अशी मुलाखत मालकाने दिली, त्याबद्दल मालक खरं बरं वाटलं, आभारी आहे. आणि तुमच्या परिवारावर सतत सिद्धी रामेश्वराची कृपा राहावी, आई तुळजाभवानीचा आशीर्वाद राहावा आणि स्वामी समर्थांचा निश्चित घेऊ नकोस हे तुमच्या डोक्यावर निश्चित राहतील. आणि असंच पंढरपूर म्हशीबद्दल कार्य तुमचं वाढत राहावं हीच वादळवाट 5577 या चॅनलकडून शुभेच्छा. तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढून मुलाखत दिली, धन्यवाद, आभारी आहोत. नमस्कार. दुसरा मालक दहीहंडी यांची मुलाखत. आता मी पुढे गेले की त्यानं अंगावर येतं. बघीला फोन लाव. लवकर ये मग. काय घाला मार्केट इथनं बाहेर जायचे गावाला महाराजा येण्यावर पद्धतीवर तर लय खाली आहे. हा आहे. हे असं एखादंच नग होत.